अमरावतीमध्ये जाऊयात. सुरेंद्र आकोडे आता आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र, अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा बराच खल सुरू होता जागा वाटपावरून आणि त्यानंतर काही नाराजांची नाराजी सुद्धा समोर आली. आता काय परिस्थिती आहे? कविता खरं काल रात्री जे आहे ते उशिरापर्यंत एकतर शिंदे गट आणि भाजपची बैठकी अमरावतीच्या ग्रँड हॉटेल मैफिलमध्ये झाली आणि त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 25 जागेचा प्रस्ताव जो आहे ते भाजप पुढे ठेवला होता. मात्र भाजपला हा प्रस्ताव जो मांडण्यात होता त्यामुळे रात्री युती ही तुटली आहे आणि शिंदे गटाने सकाळपासून एकला चलोचा नारा दिला. 87 प्रभागामध्ये आपले उमेदवार टाकण्यात त्यांनी घोषित केलं आणि त्याच अनुषंगाने अमरावतीच्या या ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. अशातच सगळे निष्ठावान कार्यकर्ते या ठिकाणी गोळा झाले होते. अनेक कार्यकर्ते अनेक उमेदवार यामधून टाळले गेले कारणाने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ झाला, धक्काबुक्की या ठिकाणी करण्यात आली. एकंदरीत जर बघितलं अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवार न मिळाला हा गदारोळ जो या ठिकाणी घडून आला. दुसरीकडे जर बघितलं तर वेळेवर जे आहे ते अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भ शिंदे गटाचे जे प्रमुख संघटक आहेत ते माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि ऐन वेळेवर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर एकला चलोचा नारा दिला. मात्र ते देखील आता एकीकडे स्वतंत्र उमेदवार आपले पॅनल तयार करून स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात टाकणार आहे. भाजपचा आता एकला चलता नारा आहे. त्यांच्यासोबत केवळ या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्ष रविराज पक्ष आहे तो सोबत राहणार आहे. राष्ट्रवादी सुरुवातीपासून एकला चळवळीच्या भूमिकेत होती. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करत याच हॉटेलमध्ये थेट कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. वरिष्ठ स्तरावर या कार्यकर्त्यांना समजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी मंत्री संजय राठोड असतील, कॅप्टन अभिजित अडसूळ असतील, जे शिवसेना गटाचे नेते त्यांनी कार्यकर्ते समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष या ठिकाणी दिसतोय. कविता, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि